युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष। हे आमचे सहकारी जॉन येरोळ, दौंड शहराचे शहर अध्यक्ष। आम्ही गेली 2 वर्ष केंद्र सरकारने जो कॉम्पिटिटिव्ह गेम नावाचा कायदा आणला होता, ज्याच्या खाली ड्रीम 11, रम्मी सर्कल सारखे ऑनलाईन जुगार चालायचे, त्याच्या विरोधात गेली 2 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी पत्ते खेळा आंदोलन केलेलं आहे। त्या पत्ते खेळा आंदोलनानंतर आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठपुरावा केलेला आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे। याच्यामुळं येणारी भारताची तरुण पिढी ही नाचली आहे आणि नुसते तरुण नाचलेले नाही आहेत, तर आबाल वृद्ध देखील नाचलेले आहेत। अगदी 14-15 वर्षाच्या मुलापासनं ते 60-70 वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत, वृद्धापर्यंत, आणि यात महिलांचं देखील प्रमाण जास्त प्रमाणात होतं। तर हे सगळं बंद करावं, जेणेकरून ही भारताची येणारी पिढी ही सुदृढ होईल, विचारांनी चांगली होईल। आणि याचा परिणाम म्हणून गेल्या 15 दिवसापूर्वी केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवरती बंदी घातली। परंतु अजूनही काही प्रमाणामध्ये काही ॲप आहेत जे चोरी छुपे चालू आहेत। जसं अश्लीलतेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अल्ट बालाजी किंवा अजून तत्सम काही ॲप आहेत, ते आजही चालू आहेत। तर आम्ही आजही केंद्र सरकारकडे मागणी करतो की हे सगळे ॲप बंद करण्यात यावे। आमच्या आंदोलनाबाबत आम्ही जे कलेक्टर कचेरी पुण्यामध्ये आंदोलन केलं, त्याच्याबाबत जॉन येरोळ थोडी माहिती देतील। आम्ही त्यावेळेस तिथे आमच्या लोकसंघर्ष पक्षाच्या वतीने आम्ही तिथे उपोषण केले होते आणि कलेक्टर साहेबांकडे निवेदन सुद्धा दिलेली होती। आणि आमच्या त्या निवेदनाला आम्ही तो संप जो तिकडे आम्ही कलेक्टर ऑफिसच्या गेटवरती जो दिलेला होता, त्यांचा पूर्ण आम्हाला यश मिळालेलं आहे। आणि आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत, ॲडव्होकेट योगेश माकणे साहेब, यांनी पूर्णपणे त्याच्या संदर्भात पूर्ण विरोध करून आणि आम्हाला शासनाकडनं जे मिळालेलं आहे की जे रम्मी सर्कल ॲप आहे बंदी घातलेली आहे, शासनाचा आम्ही आभार मानतो। आणि इथून पुढेही काय जर कुठले ॲप चालू असतील ते सुद्धा बंद करण्यात यावे। धन्यवाद।